Hi, hello. In millet family, we study bajra nutrition value, bajra benefits, and bajra uses in our kitchens. All of these things learn with me. मी ऋषाली तुमचं स्वागत करते ऋषाली लर्न विथ मध्ये. आज आपण ग्रेन सिरीजमध्ये आपण बाजरा बघणार आहे. आपण वेगवेगळी धान्याची माहिती घेतो, त्याच्यामध्ये आज आपण बाजरीची माहिती बघतोय की बाजरीचं सगळ्यांना माहिती. बाजरा काय असतं? बाजरा एक आपण मिलेट्स म्हणतो त्याला. त्याला पर्ल मिलेटसुद्धा म्हणतात, कारण त्याचा जो काही पर्लसारखा जो कलर असतो त्याच्यामुळे. आणि एक न्यूट्रिशन व्हॅल्यू असलेला हा एक आपला धान्य आहेत. तुम्ही बघू शकतात की त्याचं शायनिंग अगदी पर्लसारखे आहेत. बाजरा इज Penicillium glacium, also known as the pearl millets. It is one of the most widely grown type of millets. It's a major staple food in many parts of India, Africa, and other arid and semi-arid region of the world. की जिथे थोडे काही कमी प्रमाणात पाणी वगैरे असेल अशा भागामध्येच उत्पन्न जास्त घेतलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी ज्वारीचं सेवन केलं जातं. ज्वारी ही आहारातून घेतली जाते. इट इज अ हायली व्हॅल्यू फॉर its ability to grow in harsh condition including poor soil and low rainfall, making it a crucial crop for food security in drought prone areas. जिथे काय दुष्काळ वगैरे असे दुष्काळी भागामध्येही ज्वारीचं पीक अगदी दिमाखात येतं. त्याच्यामुळे आपली जी काय अन्न उत्पन्नाची काय ती समस्या बऱ्यापैकी सोडवली जाते, कारण त्याला कोणतीही गुड कंडिशन असली तरी ज्वारीचं पीक आपण घेऊ शकतो. आता आपण बघणार ज्वारीची न्यूट्रिशन व्हॅल्यू. बाजरा इज अ हायली न्यूट्रिशन ग्रेन ऑफरिंग वेल्थ ऑफ हेल्थ. आणि आपलं काय आरोग्य संपत्ती ही बाजरीमुळे आपल्याला भेटत असते. तर आपण त्याच्यामध्ये बघू काय असतं. बाजरा इज अ रिच इन अ न्यूट्रियंट्स, एक्सलंट सोर्स ऑफ आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस अँड झिंक. बाजरा इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. Bajra provide a decent amount of the plant-based protein, which is important for muscle building and overall body function. जे काही बॉडी फंक्शनसाठी हेल्पफुल जे प्रोटीन्स असतात हे सगळे आपल्याला बाजरामध्ये प्रेझेंट मिळतात. अगदी दशकाच्या वरती आपल्याला ते बघतो आपण. देन हाय इन फायबर. इट्स हाय फायबर कंटेन एड्स डायजेशन, हेल्प्स प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन्स, कॅन बी कन्स्ट्रीब्यूट टू अ फिलिंग of fulfillness, which can be beneficial for weight management. जे काही आपलं वेट मॅनेजमेंट असतं, वेट लॉस काय आपली जर्नी असते त्याच्यामध्ये आपण हे बाजरीचा उपयोग करू शकतो, कारण त्याने पोट भरल्यासारखं असतं आणि त्याच्यामध्ये डायजेशनही त्याने व्यवस्थित होतं बाजरीने. आणि मोस्ट ऑफ बाजरं काय ग्लुटेन फ्री आहे. बाजरा इज अ नॅचरली gluten free, making it cause a suitable grain option for the people with celiac disease or gluten sensitivity. जे काही हे डिसीज असेल त्याच्यामध्ये ग्लुटेनची ॲलर्जी असते, तर मग त्याला पर्याय म्हणून आपण बाजऱ्याचा आहारात उपयोग करू शकतो. देन लो ग्लायसेमिक इंडेक्स. इट हॅज अ रिलेटिव्हली लो glycemic index, meaning it causes a slower and more graduated rise in a blood sugar level compared to the refined grain. रिफाईन ग्रेनच्या कंपॅरिझनमध्ये हे काही रक्तातली शुगर कमी प्रमाणात त्याच्यातून वाढते. इट कॅन बी बेनिफिशियल फॉर द मॅनेजिंग डायबिटीसमध्ये हे मॅनेज करण्यासाठी पेशंटला आपण हे यूज करू शकतो. देन बाजरा इज अ अँटीऑक्सिडंट दॅट हेल्प्स कॉम्पॅक्ट फ्री रॅडिकल इन द बॉडी, पोटेन्शियल रिड्युसिंग द रिस्क ऑफ द क्रोनिक डिसीज. जे काही क्रोनिक डिसीज असतात याच्यामध्ये आपण बाजरीचा यूज करू शकतो. नाव नेक्स्ट क्युलिनरी यूज ऑफ द बाजरा. जे काही आपण पाककला म्हणू किंवा जे काही आपण स्वयंपाकघर म्हणू तिथे आपण बाजरीचा उपयोग करू शकतो. तर फ्लोअरमध्ये बाजरीचं पिठाचा आपण मोस्ट ऑफ काय भाकरी किंवा रोटीसाठी आपण त्याचा यूज करतो. देन थेपले वगैरे असेल किंवा आपण थालीपीठ म्हणतो याच्यामध्ये आपण बाजरीचा उपयोग करतो. देन पोरेज म्हणजे काय आपण त्याचे खिरीसारखा पदार्थ आपण अगदी न्यूट्रिशनल पदार्थ असतो ब्रेकफास्टमध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण याची खीर करतो आणि हे एल्डर्स आणि बेबीजला पण हे फूड दिलं जातं. त्याच्यानंतर खिचडी. बाजरा ग्रेन कॅन बी यूज टू मेक द several dishes like khichdi. That is, the khichdi is a traditional Indian dish made with grains and
लेंटिल्स, जे काही आपण डाळी आणि बाजरीचं मिक्स करून जे काही खिचडी केली जाते हे आपलं इंडियन ट्रॅडिशनल फूड्स आहेत ते. देन जे काही स्नॅक्स असतं, स्नॅक्समध्ये पण काय बाजरीचा उपयोग केला जातो. त्याचं लाडू किंवा त्याचे काय अजून जे काही बेकरीमध्ये जे काही प्रोडक्ट्स बनवले जातात त्याच्यामध्ये आपण बाजरी यूज करतो. बाजरीचं सॅलॅड पण भेटतं, दॅट मीन्स दिस होल ग्रेन सॅलॅड. जे काही राईस असेल, राईसचं एक राईस डिशेससोबत एक सलाड सर्व केलं जातं. त्याच्यामध्ये होल बाजरा असतो आणि त्याच्याबरोबर काय क्युक्युंबर, कॅरेट हे जे काय ॲड करून एक सलाड बनवलं जातं आणि हे खूप बॉडीसाठी हेल्पफुल असतं. इट्स बाजराचे बेनिफिट्स किंवा बाजराचे हे उपयोग केले जातात. त्याच्यानंतर आता आपण बाजऱ्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघणार आहे की बाजरीमध्ये खूप सारे प्रमाणात न्यूट्रिशन व्हॅल्यू असतात. त्याच्यामध्ये कॅलरीज हे ॲप्रॉक्सिमेटली 360 to 378 किलो कॅलरी इतकी त्याच्यामध्ये कॅलरीज असतात. त्याच्यानंतर प्रोटीन 10 ते 12 ग्रॅम्स प्रोटीन असतं. त्याच्यानंतर कार्ब्स, फायबर, फॅट, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम, विटॅमिन B1, थायमिन, विटॅमिन B2, रायबोफ्लोविन, विटॅमिन B3, नायसिन, विटॅमिन B6 आणि फोलेट ही सगळी न्यूट्रियंट बाजरीमध्ये प्रेझेंट असतात. एवढे सगळे घटक आपल्याला बाजरीपासून भेटतात. त्याच्यामुळे आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे आणि आपण बाजरीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. ग्लुटेन फ्रीमध्ये तर हे एक वरदानच आहे बाजरी. तुम्हाला ही बाजरीविषयी माहिती नक्की आवडली असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.